तर नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वात आधी तुम्ही स्लोगन बघा। अशा प्रकारचे स्लोगन तुम्ही वेडिंग अल्बमवरती किंवा फोटोवरती बघितले असाल आणि हे अशा प्रकारचे स्लोगन जे असतात ते आपल्या फोटोवरती आणि आपल्या अल्बमवरती जर टाकले तर बघायला आणि वाचायलाही खूप अट्रॅक्टिव्ह वाटते। तर अशा प्रकारचे स्लोगन कसे तयार करायचे हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघूया। तर सर्वात आधी अशा प्रकारचे स्लोगन तयार करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एक 10 बाय 10 इंचेसचा एक कॅनव्हास तयार करायचा आहे। तर इथे सर्वात आधी मी नाव देतो वेडिंग स्लोगन म्हणून। आणि इथे मी रिझोल्यूशन 300 सेट केला आहे कारण आपली क्वालिटी आपल्याला मेंटेन ठेवायची आहे। आणि लक्षात ठेवा 300 रिझोल्यूशन हे प्रिंटिंगसाठी असतं। आणि इथे हा मी नवीन कॅनव्हास तयार केला आहे। तर सर्व काम सुरुवात करण्याच्या आधी इथे टूलबारमध्ये जाऊन तुम्हाला हा टाईप टूल निवडायचा आहे। त्यानंतर इथे विंडो मेन्यूमध्ये जाऊन आपल्याला हा गिलिपचा ऑप्शन अनेबल करायचा आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचा हा एक टॅब आपल्यासमोर ओपन होतो। तर हा टॅब ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्याला सगळे अक्षरं बघायला मिळत आहेत। त्यानंतर इथे बघू शकता हा खाली स्लायडर दिलेला आहे, तो स्लायडरने आपण ह्या अक्षरांच्या कॉलमची साईज वाढवू शकतो। आणि इथे जे तुम्हाला दोन बाजूला एरो दिलेले आहेत त्याच्याने तुम्ही अक्षरांची साईज लहान मोठी करू शकता। आणि इथे बघा तुम्ही कोणत्याही अक्षरावरती क्लिक करणार आहात तसे इथे जे अक्षर आहेत ते टाईप होत जाणार आहेत। इथे तुम्हाला बघू शकता इथे फॉन्ट व्हेरिएशनचा ऑप्शन बघायला मिळतो आणि इथे तुम्हाला फॉन्ट सिलेक्शनचाही ऑप्शन बघायला मिळतो। इथे तुम्ही वेगवेगळे फॉन्ट सिलेक्ट करू शकता, तसंच त्यांना बोल्ड व इटॅलिक किंवा थिन हे सगळे व्हेरिएशन जे आहेत ते इथून सेट करू शकता। आणि हा अशा प्रकारचा इथे आपल्याला गिलिपचा टॅब बघायला मिळतो। चला तर मग आपण इथे आपली स्लोगन तयार करायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी इन्फिनिटी 21 हा फॉन्ट सिलेक्ट केला आहे। पण इथे गिलिप्स टॅब जो आहे तिथे तुम्ही बघू शकता की कोणताही जो फॉन्ट आहे तो बदलला गेला नाही आहे। तर मी इथे सहज एक टाईप करतोय कोणतेही लेटर। तर हे बघा मित्रांनो, इथे इन्फिनिटी 21 जो फॉन्ट आहे त्याची इथे सर्व अक्षर बघायला मिळत आहे। चला तर मग इथे मी लवकरात लवकर आपला जो टेक्स्ट आहे तो इथे लिहून घेतोय। तर इथे बघा मी शृंगार असं टाईप करतोय। इथे जे जे मला उकार वगैरे आवडत आहेत ते मी गिलिप्स टॅबमधून इथे सिलेक्ट करतोय आणि क्लिक करतोय त्याच्यावरती। त्यानंतर मी इथे सर्व रचे व्हेरिएशन वगैरे बघतोय कसे चांगले वाटतं इथे दिसेल ते। तर इथे बघू शकता शृंगार असं झालंय, तर मी इथे तो करेक्शन जे झालंय त्याच्यावरती एक टिंब देतोय लगेच। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला एक वर्ड जो आहे तो तयार झाला इथे। तर इथे मित्रांनो मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्डिंगला टाकतोय कारण इथे मी सगळी जी स्लोगन आहे ती लगेच लिहून घेतोय। तर इथे बघू शकता आपली जी स्लोगन आहे ती इथे लिहून तयार झालेली आहे। ह्या स्लोगनला मी इथे लेफ्ट अलाइन करतोय आणि या स्लोगनला बरोबर या शब्दाखाली एकदम प्रॉपर असं सेट करून घेतोय। आता ही नुसती स्लोगन आणि एक शब्द तयार झालाय, पण ह्याच्यामध्ये अजून आपल्याला मजा येत नाही, तर ह्याला अजून फील देण्यासाठी मी अजून काहीतरी कोणतं तरी इथे एलिमेंट ॲड करण्याचा प्रयत्न करतो। तर इथे बघू शकता हा जो शृंगार शब्द आहे तिथे रला आपण एक नथनीसारखा आपण आकार देण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा तिथे काहीतरी त्या रिलेटेड एलिमेंट्स असा ॲड करू शकतो आपण। तर मी इथे माझ्या मटेरियलमध्ये बघतो कोणतं काय मटेरियल अवेलेबल आहे का। तर इथे बघा मला शोधून एक इथे एलिमेंट मिळाला आहे, तो बघूया तिथे ॲड करून कसा वाटतोय तो। तर हा बघा मला ही सापडलेली इमेज आहे ती मी ओपन करून घेतले आणि ह्याला जरा आपण आता ह्याचं सर्वात आधी आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला लागेल। तर हे जे बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आधी आपण इथे सर्वात आधी ह्याच्या वाटलं एक सिलेक्शन बनवून घेऊ। त्यानंतर इथे सिलेक्ट मेन्यूमध्ये जाऊन कलर रेंजवर क्लिक करू आणि इथे ब्लॅक जो आहे ब्लॅक पार्ट आय ड्रॉपरच्या मदतीने इथे सिलेक्ट करून घेऊ आणि ओके करूया। आणि सिंपली ह्याची Ctrl+J करून कॉपी करून घेऊया। आता तुम्ही इथे बघू शकता आपला जो आहे तो बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे आणि आपल्याला तो नेमकाच जो ब्लॅक पार्ट आहे तेवढा मिळाला आहे। तर मित्रांनो हा जो आपला एलिमेंट आहे तो नेहमी वापरताना ह्याला स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करून ठेवा, कारण जेव्हा पण तुम्ही स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये ह्याला कन्वर्ट नाही करत तर तो जेव्हा स्केल करतो आपण तर ते जो पिक्सलेट होण्याची किंवा जो ब्लर दिसण्याची जी शक्यता आहे ती जास्त असते। आता मी ह्याला स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट केलं आहे बघा, तर हा आपली क्वालिटी आहे ती थोडी मेंटेन करतोय। तुम्ही इथे बघू शकता जर मी ह्याला विदाऊट स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करता जर ह्याची साईज जी वाढवली किंवा कमी केले तर तो बघा ह्या अशा प्रकारे जर वाढून कमी जास्त जर केली तर अशा प्रकारे आपल्याला ब्लर वगैरे बघायला मिळेल।
कसा दिसतोय तो. म्हणून कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करता तर त्याला स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करत जा असे एलिमेंटना. तर इथे बघू शकता मी हा ऑब्जेक्ट जो आहे तो इथे डिलीट करतो आहे आणि इथे परत मागासारखं सिलेक्शन करून घेतो आहे. इथे बघू शकता कलर रेंजमध्ये जाऊन परत इथे सिलेक्शन केलं आहे आणि इथे याला डबल 2-3 पॉईंट आय ड्रॉपरने सिलेक्ट केले आहेत आणि इथे ओके केलं आहे. तर हे बघा इथे याची कॉपी, तर हे बघा इथे आपल्याला याचं सिलेक्शन मिळालं आहे. ह्याची मी Ctrl+J करून कॉपी करतो आहे. ही कॉपी मिळाली आपल्याला इथे. तर हा आपल्याला नवीन जो लेअर मिळाला आहे ह्याच्यावरती राईट क्लिक करून आपल्याला इथे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टचा ऑप्शन मिळून जातो. हा बघा इथे खाली लिहिलेला आहे. तर ह्याच्यावरती मी जस्ट क्लिक करतो आहे आणि हा आपला जो एलिमेंट आहे तो स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर ह्याला मी उचलून इथे आपल्या ज्या स्लोगनचा जो फाईल आहे किंवा कॅनव्हास आहे तिथं मी घेतो ह्याला. तर इथे बघू शकता ह्या अशा प्रकारचं मला इथे सेट करायचं आहे. तो थोडासा अजून जरा इनसाईडला याची साईज कमी करून थोडंसं रोटेट करतो ह्याला आणि इथे थोडीशी याची साईज जी आहे ती कमी केले आणि ह्याला सरकवून घेतलं एका बाजूला. तर अशा प्रकारे ही आपली जी स्लोगन आहे ती इथे तयार झाली आहे. ह्याचा सिम्पली मी ग्रुप करून ठेवतो आहे. इथे ग्रुप केल्यामुळे आपल्याला सर्व एलिमेंट एकत्र मिळतील आणि आपल्याला दुसरीकडे कुठे जर हा टेक्स्ट टाकायचा झाला किंवा ही स्लोगन टाकायची झाली तर इथे आपण आरामात ह्याला उचलून त्या फोटोवरती किंवा त्या पेजवरती आपण प्लेस करू शकतो. तर हा ग्रुप झाल्यानंतर मी ह्याला कलर ओव्हरलेचा इफेक्ट देऊन ठेवतो आहे, कारण जेव्हा पण आपण फोटोवरती किंवा वेगवेगळ्या पेजेसवरती टाकत असतो तेव्हा तिथे बॅकग्राऊंडचा कलर आणि ह्या टेक्स्टचा कलर आपल्याला वेगवेगळा ठेवायला लागतो. कारण आपल्याला जो टेक्स्ट आहे, जी स्लोगन लिहिलेली आहे ती आपल्याला व्हिजिबल करायची असते आणि कलर ओव्हरलेचा इफेक्ट दिल्यामुळे आपल्याला फक्त एका क्लिकवरती आपल्याला पूर्ण स्लोगनचा किंवा पूर्ण त्या ग्रुपचा जो कलर आहे तो बदलता येणार आहे. तर ह्या पेजवरती तुम्ही बघू शकता इथे मी हा टेक्स्ट ॲड केला आहे आणि इथे मला जर कलर बदलायचा आहे तर कलर ओव्हरलेचा एकच इफेक्ट असल्याने मी इथे या कलर ओव्हरलेवरती क्लिक करून मी इथे लगेच कलर बदलू शकतो. तर ही जी आपली स्लोगन आहे ती तयार झाली आहे. तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या पेजेसवरती अशा वेगवेगळ्या स्लोगन टाकू शकता, तयार करू शकता. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला आणि इंस्टालाही फॉलो करून ठेवा. आपले वेगवेगळे जे वेडिंग पेजेस असतात किंवा त्या रिलेटेड किंवा डिझाईनच्या रिलेटेड आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील यापुढे. इंस्टा अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.